हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर कांदा घालून केलेली सुकटची भाजी ही आपल्या शरीरासाठी किती फायद्याची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि आज माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सुकटची रेसिपी सांगते, पण त्या अगोदर तुम्हाला सुकटचे फायदे देखील सांगते. सुकटमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड असल्यामुळे आपली डोळ्यांची दृष्टी सुधारते. त्याचबरोबर हाडं, सांधेदुखी यावर रामबाण उपाय आहे आणि आपले दात देखील मजबूत होतात. तसेच बघा, त्वचासाठी, स्किनसाठी ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात. तर ही सुकट एवढी फायद्याची आहे आपल्या शरीरासाठी आणि त्याचबरोबर वजनसुद्धा नियंत्रणात ठेवते. तर ही आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा खाल्ली पाहिजे आणि एवढी छान लागते की तुम्ही एकदा बनवली तर बघा तुम्ही सारखंच बनवाल, एवढी टेस्टी लागते. तर एक सोडून 2 पोळ्या खाल तुम्ही. आणि त्याचबरोबर बघा, ही अवघ्या 5 मिनिटामध्ये तयार होते. त्यात आपण मार्केटमधून अशी ही सुकट आणतो. तर ही सुकट पहिले आणल्याबरोबर व्यवस्थित ती साफ करायची, म्हणजे निवडायची वगैरे, आणि त्यानंतर भाजायची ती. तर गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आणि कढईमध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे ती बघा. तर भाजल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते कशा पद्धतीने बनवायची. तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता भाजून झालेली आहे ती आपण अशी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. खाली ताट ठेवायचं आहे. तर आता बघा, मी इथे काढून घेतलेली आहे आणि अवघ्या 5 मिनिटात होते, फार वेळ लागत नाही. खूप छान चटपटीत अशी झणझणीत ही सुकटची भाजी होते. तर खायला खूप टेस्टी लागते. आता बघा, मी भाजून घेतलेली आहे. भाजून घेतल्यानंतर आपल्याला ती अशी चाळून घ्यायची आहे. भाजल्यानंतर म्हणजे आधी तुम्ही निवडून घेतल्यानंतर पुन्हा भाजायची, भाजल्यानंतर पुन्हा ती चाळून घ्यायची. म्हणजे काही त्याच्यामध्ये बघा रेती वगैरे छोटा कचरा असतो तो निघून जातो. कारण कधी काही वेळेला आपण जर अशीच केली भाजून आणि काही जण विदाऊट भाजताच करतात, मग तिला चव पण लागत नाही आणि अशी खाताना कचकच लागते. त्यामुळे ती भाजल्यानंतर व्यवस्थित चाळून घ्यायची आहे बघा. अशा हाताने पूर्णपणे चाळणीमध्ये पसरवून अशी चाळून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते खाली बघा कशा पद्धतीने असा कचरा, रेती वगैरे काय असेल ते पडलं जातं आणि ती छान साफ होते. आता त्यानंतर ती आपल्याला धुवून घ्यायची आहे. भाजल्यानंतर धुवून घ्यायची आहे. तर बघा, अशी धुवून घ्यायची आहे. खूप टेस्टी लागते. एकदा नक्की करून बघा. तुम्ही करत असाल तर बेस्ट आहे. जर तुम्ही कधी केली नसेल तर करून बघा. सगळ्या आजारांवर रामबाण उपाय आहे. आठवड्यातून 2-3 वेळा खाल्ली पाहिजे. खरंच खूप फायद्याची आहे. अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत नक्की आवडीने खातील. आता त्यानंतर आपण ती धुवून घेतली, चाळणीमध्येच धुवून घ्यायची, ताटामध्ये निथळायला ठेवायची. आणि त्यानंतर बघा, इथे कढई तापायला ठेवायची आहे. तीच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. आता तेल चांगलं तापल्यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत. बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. तो कांदा त्यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंगावर येईपर्यंत. तर सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित कांदा तेलामध्ये असा सतत हलवून परतून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही बघताय बघा, कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. तर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता किंवा लाल तिखटचाही वापर करू शकता. तर आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कधी कच्चा कांदा राहिला तरी भाजीची चव बिघडली जाते. त्यामुळे कांदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं सोनेरी रंगावर व्यवस्थित तो परतून घ्यायचा आहे. कुठलाही पदार्थ मनापासून बनवला तर तो छानच होतो. फक्त करताना घाई करायची नाही आहे. व्यवस्थित मसाले वगैरे काय असेल किंवा कांदा टोमॅटो काय असेल ते व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये. त्यावेळेला परतल्यानंतरच भाजीला छान चव येते. आता इथे कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून घेतला आहे, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये बघा. आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया. आता 1 टेबलस्पून मी इथे धना पावडर टाकले आहे. हाफ टीस्पून हळद पावडर टाकायची आहे. त्यानंतर लाल तिखट इथे 1 टीस्पून टाकलेला आहे. हवं तर तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. तर मी अजून थोडीशी लाल तिखट याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आत्ता टाकायची फोडणीमध्ये आणि नंतर बाकी आपण वरतून टाकणारच आहोत. आता हे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायचे आहेत.
तर कांदा छान परतलेला आहे बघा, तेल सुटलेलं आहे तुम्ही बघताय. आणि आता ही जी आपण धुवून घेतलेली सुकट आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे. तर कलर तर खूप छान येतो, पण चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. आता हे व्यवस्थित उलथणीने पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे आणि हलवल्यानंतर आपल्याला ती वाफेवर शिजवायची आहे. पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही आहे त्यामध्ये. आता चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. मीठ बेतानेच टाकायचे आणि ती व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून वाफेवर शिजवायची आहे. पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही. आता मी कोथिंबीर पुन्हा थोडी टाकलेली आहे त्यामध्ये. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायची. आता मी मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे, नाही तर खाली लागली जाते. तर आता बघा, अधूनमधून असं झाकण काढून पुन्हा हलवायचं आहे आणि हलवल्यानंतर पुन्हा अजून मी 1-2 मिनटं झाकण ठेवणार आहे. अशी 5 ते 7 मिनटामध्ये ही सुकटची रेसिपी तयार होते. एवढी छान लागते ना, तर तुम्ही भाकरीबरोबर चपातीसोबत सर्व करू शकता. एवढी टेस्टी लागते बघा. तर नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर आता बघा, एवढी छान झालेली आहे, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे. तर अशी तुम्ही गरमागरम चपाती, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करू शकता. आता मी 1-2 मिनटात गॅस ऑफ करणार आहे. गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर फॅमिलीसोबत सर्व करायला घ्यायची. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.